औषधं घेतली? हो घेतली. शतपावली केली? हो केली. झोप आता. आई शपथ! अर्जुन अरे काय केवढ्या बाळाचे फोटो लावलेस तू? आपे तुला काय म्हणलं होतं मी? आपली खोली अशी सजवणार ना की फक्त बाळालाच नाही त्याच्या आईला पण आवडली पाहिजे. बारी. तू हे काय करतोस आणि? आपे जरा खर्चाचा अंदाज काढतो म्हणजे डिलिव्हरी पर्यंत किती खर्च येईल, आपल्याकडे किती आहेत, अजून किती लागणार आहेत तेच सगळं. अर्जुन म्हणूनच म्हणतेय मी, हे बघ खर्च खूप असणार आहे आणि माझ्या पगारातले काही पैसे वापरले तर बापू काही म्हणणार आहेत का? नाही नाही ना मुद्दा तो नाही, हे सगळं मी माझ्या पैशाने करायचं ठरवलंय, हा मुद्दा आहे. अरे हो ऐक ना, मी सगळा हिशोब काढलाय. महिन्याभरासाठी तुला दवाखान्याला लागणारा खर्च, अजून किरकोळ खर्च, बाकी सगळं 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 काढलंय. हे बघ आता एवढा सगळा खर्च आहे अर्जुन, म्हणून म्हणते मी तुझ्या हातात अजून काही काम नाहीये रे, मग एवढा सगळा खर्च करण्यापेक्षा. आपे तुला वाटतं ना ग मी सुधारावं, मी परत कधी लाच घेऊ नये म्हणून? अर्जुन तू असं का विचारतोयस? कारण आता मी काय करतोय ना त्याच्यावरती सगळं अवलंबून. म्हणजे आपे बघ, मी आजपर्यंत लाच कधी घेतली ज्याच्यावेळी मला पैशांची गरज होती, माझ्या माणसांना पैशांची गरज होती. म्हणजे बघ ना, कदमांच्या जमिनीचा विषय असेल किंवा बाप्पू आजारी होते तेव्हाचं चिंचुकेचा विषय असेल, त्यावेळी. आणि मला तेवढी माहित होतं की माझ्याकडे असलेल्या पैशातून किंवा माझ्या पगाराच्या पैशातून हे होणार नाही. कळते का तुला? हो. हा मग सेम परिस्थिती आता. आणि आता तर माझ्या बाळाचा विषय आहे. हे बघ आप्पे, आत्ता जर मी आहे ना स्वतःच्या कष्टाने पैसे कमवू शकलो, ही डिलिव्हरी पार पाडू शकलो ना, तर बस मी आयुष्यात परत लाच घेणार नाही, मग जिंकली मॅच मी. म्हणून म्हणतो मी आत्ता माझ्या पाठीशी उभी राहा आणि माझ्या मागं लाग, दे पैसे दे, आत्ता माझ्या मागं लाग. नको काळजी करू, मी आहे तुझ्या सोबत. आणि हा, माझी डिलिव्हरी तूच करणार आहेस. चला झोपूया आता, आवडते. कुठला पाय? आज डावा पाय पुढे घे. माझा उजवा घेतो. हा बर. आता हात वर घ्यायचा असा. हात वर घ्यायचा. चल अर्जुन, तू काय करतोयस? आपण घराच्या बाहेर होत. अगं आप्पे, लय दिवसांनी मी अशी जुनी अप्पी बघितली ना, मग घ्याविषयी वाटली पप्पी. खुळास का तू? तू जा आत, नको करू हे सगळं. नाही नाही, चला चला करायचं. हा चल. कुठला हातवर, कुठला पाय पुढं? अगं रुपाली, अर्जुन कुठे आहे? त्यानं सांगितलेली वेळ झाली, सगळे थांबलोय आपण नाश्त्याचं. हा सगळे जमलेत म्हणा. कुठे आहे दोघ जण? थांबा दिसेलच आता काय चाललंय ते. बाळ झालं आता. अर्जुन शेवटचा घास म्हणतो तू लई खाऊ घातलीस मला. बाळ होता. शेंगदा नाही. असं कसं बास आपे खाल्लं पाहिजे ना. अजून झालं तर पोट भरलं. नाही नाही बाबू, शेवटचा घास का मग पोट भरलं. झालं ना. पाणी 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 पाणी. थांब थांब थांब. लय उशीर झाला आधीच मला. सांगायचं ना आम्हाला, आम्ही नाश्त्याचे थांबलोय. तो ऐकतोय का बघ की, मला खरंच उशीर झालाय. पाणी. सावकाश सावकाश सावकाश. अर्जा, तू खाल्ल्यावर बाळाला मिळेल अशी सिस्टीम असते का रे? अब्बे पण तुला आज कसली घाई आहे? अगं पिवताई, मीटिंग आहे माझ्या ना, आधीच उशीर झालाय मला. मीटिंग आहे ना म्हणून म्हणतोय शेवटचे 2 घास खा, जरा एनर्जी राहील मीटिंग साठी. खूप बाळ होता. आपे ओरडीला मी आता. गपचूप संपवायचं सगळे. बघितलं, 2 दिवसापूर्वी भांडत होते दोघ जण. कोणाला वाटेल का खरं? तेच भरून काढतो मी वहिनी. एवढं सगळं संपव, तू वेळेत पोहोचेल याची जबाबदारी माझी. बघ अपर्णा, आणखी काय पाहिजे या ठिकाणी? अर्जा, तुझी सुनावणी ना? विसरलं काय? नाही नाही, हिला सोडील आणि जाईल. नाही नको अर्जुन, मी जाते. अरे गाय तोंडे आले असतील, तू जा पुढे. पण
तुला एकटीला सोडायचं असं म्हणजे? अरे कलेक्टर आहे ती, तिच्या मागं अख्खं कलेक्टर ऑफिस असतंय, ती गेल्याशिवाय मीटिंग सुरू होणार नाही. पण तुझं तसं नाही ना, तू आहेस गुन्हेगार. हा एकदम बोलून गेलो का? सॉरी सॉरी सॉरी. अर्जुन, मी खरंच निघते, तूही जा. हा अर्जा, आता तू आत गेल्यावर कसं होईल रे? म्हणजे बाळ जन्माला येईल, ते मोठं होईल, ते शाळेत जाईल, त्याचं तोंडही बघायला मिळणार नाही तुला. भाऊजी, असं काय अशुभ बोलू नका. अर्जुन भाऊजींची सुटका होणार आहे माहितीये मला. अप्पे, तुझा पुढं काय असेल तर मी करतो फोन. आणि तूही मला फोन करून कळवा. मी मीटिंग मध्ये फक्त तुझा फोन उचलणार आहे. येते. भाऊजी, कितीही संकट आलीत ना, तुम्ही दोघं एकत्र असले तर काहीच अडचण नाही बघा. अगं तेच तर सांगतोय पियू. आता हा 7-8 वर्ष आत गेल्यावर कसे एकत्र येतील ते? सरकार बरोबर म्हणायचं बघ. बाईला जर असं मोकळं सोडलं की असंच होतंय. आता माझाच बघ की, आरुतन माझ्यात दुरावा झाला तुझ्या माझ्यामुळं. आता अप्पीच्या माझ्यामुळं आरच्यामध्ये त्याच्या बाळामध्ये दुरावा होणार. चालायचंच. पोरगी शिकली, नुकसान झालं. मला बी जायचंय निराधार महिलांच्या आश्रमाच्या उद्घाटनासाठी. गुड मॉर्निंग. गायतोंडेने जरा आत पाठवा. गुड मॉर्निंग गायतोंडे. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. आता आपल्याला जोमाने कामाला लागायचं. डेटाच्या सगळ्या फाईल रेडी आहेत? हो मॅडम, सगळ्या रेडी आहेत. आणि हो, बाकीच्या डिपार्टमेंटच्या लोकांशी बोलून ठेवलंय ना तुम्ही? हो, बोलणं झालंय मॅडम. बरं, त्याआधी एक काम करा. आपल्या योजनेसंदर्भात ज्या फाईल मी तुम्हाला तयार करायला लावल्या होत्या त्या फाईल जरा घेऊन या. माझे काम. ओके. हॅलो मॅडम, पोचल्या का? हो हो, पोचल्या ना, पोचल्या. हा, नाश्ता केलाय त्यांनी, पण दुपारी जेवायच्या आधी एका डब्यात त्यांना काहीतरी दिलं मी खायला. ते द्यायचं आणि खायला सांगायचं. हां हो हां. नाही द्यायचं नक्की, कामाच्या नादात विसरतील त्या. हो नक्की नक्की सांगतो ना, मी आठवण करून देतो त्यांना. येस सर. हो. मॅडम. या गायतोंडे. मॅडम, या तुम्ही मागितलेल्या फाईल्स आणि ह्या डब्यातलं जरा खाऊन घ्या ना. नाही, मला आत्ताच नको. अहो मॅडम, मागील तासभर तुम्ही काहीच नाही खाल्लंय. अहो नाही, खरंच नको. अहो मी घरून भरपेट नाश्ता करून आलीये आणि त्याला फारसा वेळ नाही झाला. बरं हा, आज सिनियर्सला प्रोजेक्टची आयडिया द्यायची आहे. शिंदेना जरा फोन करून बोलवा. हो. हॅलो. गायतोंडे, खाल्ला का डबा त्यांनी? एक मिनिट. हॅलो हॅलो, एक मिनिट. एक मिनिट. हॅलो. काय होतंय गायतोंडे? अहो मी एका वेळेस तिघांशी बोलतोय. आता फक्त माझ्याशी बोला आणि तिने खातानाचे फोटो पाठवा मला. हो नक्की, लगेच पाठवतो. हॅलो, मी तुम्हाला फोन करतो. मॅडम ऐका ना, तुम्ही यातला खाऊन घ्या ना प्लीज. गायतोंडे, आहो तुम्ही कामाच्या बाबतीत का गडबड करताय? सॉरी मॅडम, पण अर्जुन सरांचा फोन होता आणि त्यांनी मला सांगितलं की मॅडमने नाश्ता केलाय, ह्याचा मला फोटो पाठव म्हणून. तेव्हा अर्जुनचाच ना? हो मॅडम. द्या.
काय तोंडे, तुमच्याकडे 4G नाही वाटतं अजून? हा नाही, फोटो नाही आले ना अजून. देऊ का हॉटस्पॉट देऊ थोडा? द्या की हॉटस्पॉट. अप्पे तू अर्जुन तुझं काय चाललंय? अरे तू त्या काय तोंडीनं कशाला त्रास देतोयस? तुला सुनावणीला जायचं होतं ना, तू कुठे आहेस आता? ही काय निघालोच आता, मी आवरून निघालोय. अरे मग आम्ही खूप महत्वाच्या कामात होतो, त्यांना फोन करून का त्रास देतोयस? अप्पे तू आधी खाऊन घेते आणि मग काम कर. बरं मी खाते. काय तोंडीच्या तर ना अप्पीकडे फोन दिलाय. थँक्यू मॅडम, थँक्यू व्हेरी मच. काय तोंडे, अहो ते मी आता आई होणार आहे, त्याला माझी आणि बाळाची जरा काळजी वाटते म्हणून तो काळजीपोटी बोलतोय. हा मॅडम ती काळजी ते म्हणून मी पण काळजी ते. पण काय तोंडे, एक लक्षात घ्या, कामाच्या ठिकाणी काम. हे बघा, मी आई होणार आहे म्हणून अर्जुनला काळजी वाटते आणि ते मलाही कळतंय. पण आपण जी गरोदर महिलांसाठी योजना राबवतोय ती माझ्यासाठी आणि त्या गरोदर महिलांसाठी तितकीच महत्वाची आहे. त्यामुळे आपण कामाकडे लक्ष दिलं पाहिजे. येस मॅडम. चल. चिंचुकी असं वेगळंच वाटतंय रे. म्हणजे अरे म्हणजे ना जगातलं सगळ्यात भारी फिलिंग आहे, असं लय भारी. हा बाबा होणार आहे म्हणून ना. बाकी दुनिया झुटी रे याच्या पुढे. साहेब तुम्हाला एक सांगू का, वहिनींचं तुमचं भांडण मिटलं ना, एकच नंबर गोष्ट झाली बघा. अरे चिंचुके, सगळ्यात पहिल्यांदा मला सांगायचं म्हणून 2 महिने तिने कुणाला सांगितलं नाही का, तर मला शब्द दिला होता म्हणून. हा साहेब, आमच्या वहिनी एक नंबरच आहेत. भारीच रे ती. मी चुकीचा वागलो. साहेब जाऊ दे ना, अहो एवढ्या कशाला विचार करताय आता? मागच्या गोष्टी सोडून द्या, इथनं पुढं पुढचा विचार करायचा, फक्त फक्त एक नाही, केसचा निकाल आहे ना आपल्या बाजूने लागू द्या, मग बघा. हा लागणार की, मी कशाला आहे? मग संपला ना विषय साहेब. नमस्कार वकील. नमस्कार. अर्जुनराव, तुम्ही बाबा होणार आहे असं समजलं. तुम्हाला पण कळलं आहे? अहो अख्ख्या जिल्ह्याला माहिती आहे आता. आता तुम्हाला कळलंच आहे तर एक रिक्वेस्ट करू का? बोला की, तुम्ही बोलायचं आम्ही करायचं. हे बघा, मी गुन्हा केलेला आहे त्यामुळे मला शिक्षा तर भोगायला लागणारच आहे. ते बघू आपण. नाही, माझी इच्छा आहे की मला शिक्षा व्हावी. अहो साहेब काय बोलताय तुम्ही? अहो ह्यासाठी इथं आलोय आपण. चिंचुके, 7 वर्षांसाठी आज जाल. चालतंय मला. फक्त वकील साहेब एक करा, ह्या केसचा निकाल आहे ना लवकर नाही लागला पाहिजे. म्हणजे जेवढं शक्य होईल ना तेवढा पुढे टाकणार. अहो साहेब काय बोलताय? चिंचुके, मला निकालाची पर्वा नाही. मला काळजी आप्पीची आणि बाळाची. म्हणून म्हणतो वकील साहेब, तुम्हाला शक्य होईल ना तेवढा या केसचा निकाल लांबवा. हो, पण ते करायसाठी आता पैसे लागतील. किती? आता प्रत्येक हिअरिंगची फी लागेल. अहो वकील साहेब ऐका, पण मी चिंचुके थांब. वकील साहेब, तुम्हाला पाहिजेत तेवढे या केससाठी लागतील ना तेवढे पैसे मी देईन. फक्त या केसचा निकाल लांबवा. ते होऊन जाईल हो, पण एकदा शिक्षेचा विचार करा. 7 वर्षासाठी आज जाल. ठरलंय माझं. येतो. अहो साहेब, अहो एवढे पैसे कुठून आणायचे? तोच प्रश्न आहे ना चिंचुके. एक तर काम नाही, त्या ताप्पीच्या दवाखान्याचा खर्च नाही, हे वकिलाचं अजून वाढलंय. कुठून आणायचे पैसे मला तेच कळाना. तुमचं कसं झालंय माहितीये का साहेब? शेतात नाही दाना आणि बुलडोजर आणा. म्हणजे अहो साहेब, अगोदरच आपल्याकडे पैसे नाहीत, त्यात तुम्ही पैशाचं टेन्शन घेताय. आता काय परत लोकांकडे पैसे मागायचे का काय? नाही चिंचुके, आप्पीच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतली मी, पैसे नाही घ्यायचे लोकांकडून आता. मग साहेब मला सांगा, आता पैसे कुठून आणणार आपण? अहो साहेब, बिन पेरणीचं शेत कसं सुपीक होईल? तेच ना. चिंचुके, तुला भारी राव. आता काय झालं? अरे चिंचुके, आपल्याकडे काम नाही, पैसे नाहीत, ठीक आहे. आपल्याकडे शेत आहे ना, आत्ताच त्यात पिकं घेतली तर. अहो साहेब, नीती तुमच्या बाजूने बघा. बघा आता पावसा पाण्याचे दिवस आहेत, आपण शेतात काय ना काय पेरलं ना तर हाताशी काय ना काय नक्की येईल. अहो काय आहे, आपल्याला नाराज नाही करणार बरं का. एक नंबरच की. मग वाट कशाला बघतोय, चल काढ गाडी. चला. रेडी आहे? येस मॅडम, ऍब्सोल्युटली. काय तोंडे, येस.
कुठलीही वेळ आली तर तुम्ही न घाबरता बोला. येस ऑफकोर्स. कनेक्ट होता ना. हो. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग अपर्णाजी, कशा आहात तुम्ही? मी बरी आहे सर. गुड. मला तुमच्या प्रोजेक्ट बद्दल माहिती सांगा. हो सर, मी हा प्रोजेक्ट खास गरोदर महिलांसाठी करते. आपल्याकडे IMR आणि MMR म्हणजे आई मृत्यूदर आणि शिशु मृत्यूदर फारच कमी आहे, पण तो 100% कमी व्हावा अशी माझी इच्छा आहे. आणि म्हणूनच मी सर ही योजना राबवतेय. सर ही योजना 2 गटात काम करेल. म्हणजेच गरोदर महिलांना सरकारी दवाखान्यात योग्य तो मोफत उपचार मिळावा अशी माझी इच्छा आहे. आणि त्यासोबतच या काळात त्यांनी कुठली काळजी घ्यावी, कशी घ्यावी, त्यांनी योग्य तो आहार कसा घ्यावा, त्यांनी योगा कसा करावा, आणि ही सगळीच माहिती त्यांना दिली जाईल. योजना उत्तम आहे, पण तुम्हाला ही योजना सुरू करायची म्हणजे तुम्हाला वेगळा निधी आणि मॅनपॉवर लागेल. आधीच्या योजना आहेत सरकारच्या, त्या नीट राबवल्या जात नाहीत. त्यात ही अजून एक योजना कशाला? सर पण या योजनेची गरज आहे सध्या, कारण या बेसिक प्रश्नांकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही एक स्वतः महिला आहात म्हणून तुम्ही पाठपुरावा करताय का? नाही सर, ते तान्हे बाळ जगावे एवढीच माझी इच्छा आहे. लोड खूप जास्त येईल असं वाटतंय. सर मी मॅनेज करेल. सर या योजनेमुळे बाकीच्या योजनांकडे दुर्लक्ष होणार नाही, ही जबाबदारी माझी. मला फक्त 6 महिने हवेत सर. या 6 महिन्यात जर बालमृत्यू दर कमी नाही झाला तर ही योजना आपण आहे तिथे थांबवूया. तुम्हाला एवढा निधी आणि मॅनपॉवर दिल्यावर जर रिझल्ट नाही आले तर तुमचा जॉब जाऊ शकतो. सर माझा जॉब गेला तरीही चालेल, पण एक बाई गरोदर असताना तिला तिच्या बाळाविषयी वाटणारं प्रेम, ममता याची कल्पना मला आहे. सर बाळाचा जन्म 9 महिन्यांनी होतो, पण आईचा जन्म बाळ पोटात असतानाच होतो. मला बालमृत्यू दर अगदी 0 करायचा, आणि त्यासाठी मला फक्त 6 महिने योजना राबवू द्या. ठीक आहे, पण याची पूर्ण जबाबदारी तुमची असेल. थँक्यू सर, थँक्यू सो मच. कॉंग्रॅट्स मॅडम. गायतोंडे, आता ही योजना 100% यशस्वी झालीच पाहिजे. द्या. अरे हे घरात काहीतरी खायला ठेवत जा ना, सगळी रिकामी डबडी आहे तुझ्या घरात. सांग ना लवकर, काय खाऊ मी? असू दे की मग, त्याला काय होतंय? काय असू दे, काय असू दे, उठ की. ए आई, एवढं वाटत जाऊन घेऊन ये की. सकाळ सकाळ काय पिसळाम करते का? अरे मग काय करू, मला ना लई राग येतोय, लई राग येतोय. कुणावर राग काढू, तुझ्यावर काढू का? तू पहिले शांत हो. काय झालंय, एवढी का चिडचिड करती? अरे त्या सुजाला मुडद्याला बोलवलं होतं मी, पण कसलं काय आला 4 शब्द उलटे मला शिकून गेला. मग तुला कुणी शांतपणा करायला सांगितलं होता? बंट्या, अरे मला खरंच चैन पडत नाही, खरंच चैन पडत नाही बघ. लागली का भूक तुला परत? अरे भूक नाही लागली, भूक 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 म्हणतोय. अरे मला हित चैन पडत नाही तुझ्या घरात. मला तिकडं त्या सरकारच्या घरात जायचंय. त्या अप्पीला नारक्याला धडा शिकवायचा आणि ते घर मला ताब्यात घ्यायचंय. पण आई, ते सुजा म्हणतोय ते खरे. काय खरं आहे तवा? अरे पक्का आतल्या गाठीचा मी याला तो. बंट्या, त्यानं आपल्याला फक्त वापरून घेतलं, वापरून. तू म्हणती ते बी खरे, पण आई त्या सुजाला उचकवणं एवढं अवघड नाही बरं का, लय सोपं आहे. ते कसं? ते तू माझ्यावर सोड, ते मी बघतो काय करायचं ते. तू फक्त तुझ्या कामाला लाग, काही बी करून त्या सरकार घरात परत घुस. हा ना रे बाळा, तेच करायचंय मला. पण कशी जाऊ तिकडं ते कळत नाही बघ. ती रुक्मिणी बी नाही तिथं, आणि जरी ती आता आली ना तरी बी घरातले कोण तिचं एवढं ऐकलं असं मला वाटत नाही. जुने पत्ते वापरून नाही चालणार आता आपल्याला. आता बरोबर बोलतोय सा तू. आता आपल्याला हुकमाचा यक्का काढायला लागणार. म्हणजे सरकार, हे बघ बंट्या, सरकार काय घावला नाही अजून. आपण जर का त्याला शोधून काढलं ना, सगळ्या गोष्टी आपल्या बाजून वाट्याला बघ. आई, अगं उपाशी राहिल्यावर तुझं डोकं जरा जास्तच चालतं की. आपण शोधून काढू सरकारांना, आणि मग बघ सगळंच कसं उलट पालट होऊन जातंय.